नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? तर सर्वांना शुभ सकाळ. आणि आमच्या आजी फिरायला चाललं तर इथं बघा. हो का? दोन होते त्यातले एक तरी आणायला पाहिजे होतं बसायला. येतंय का बसाय? बसा येतंय आणि कुठं चाललाय? ते फुकटच्या पैशावर पाहिजे चालली. होय होय आजी कुठं चाललाय? कशात पैसे मिळायचे? काय माहित, हा मला काय माहिती. अन्नच गेलो होता आधी. होय हो वस्ती होय चालत. हो होय आजी कशात मिळायचे? बरं झालं हाय मग खळका आम्हाला देतात ना पैसे. हा येऊ की मिळेल. चला आजी चालल्या तर इथं वस्ती. आजोबा आहे तिथे दाखवते तुम्हाला. आजोबा काय म्हणतात बघू आता. हो हो जावा जावा या लवकर घेऊन. हो आजोबा इथं दाखवते. आजोबा कशाचे पैसे मिळायचे? आणि तुमचं हे झालं नव्हतं ना पोस्ट खातं उघडाय गेलं तेव्हा ती काहीतरी राहिलं होतं ना वाटतं. तुमचं झालं नव्हतं ना ती पोस्ट खातं उघडलं नव्हतं ना. तुम्ही कशाला गेलता वस्तू होय बघायला? मग कुठं मिळते आता? लगेच मिळणार आहेत का पैसे? का काय करायचंय? म्हणजे आता गावात गेलेत का वस्ती गेलेत? होय पैसे गावात मिळणार आहेत का? दोघाला बी जायचंय होय? किती? नाही होय सांगितलंय का? मला सांगा नाही तुम्ही. मला सांगा नाही. आणि तुम्ही चालला होय? चालत चालला होय? चालत येते ना आपण निम्या रस्त्यापर्यंत जावा. तर चला मी चालली रानात मकाचं कणीस आणायला. आज आजोबा म्हणते जा तर देवाची पूजा करायसाठी त्या महादेवाच्या पिंडीची ती मकाचं कणीस लागते त्याच्यामुळे आणायला चालली आहे. जाता सगळी फळं लागते. 5 फळं पेरू तर फळं आहेत आपल्या घराजवळ. पण इथं पेरूचं झाड आहे घराच्या पुढंच आहे. आमचं शेततळ आहे इथून त्याच्याकडे आम्ही झाडं लावलेली इथं. तर हा पेरूचं झाड आहे. ह्याला लय पेरू आलं तर इथं दाखवा तुम्हाला. अजून छोटंच आहे इथं मोठं नाही झालं. बघितलं बघा दिसला का पेरू? आणखी इकडं आहे तर फांद्या काय हाताला येई नाहीत बघा. दिसलं का? इथं एक पेरू आहे. तर हा पेरूचं झाड आहे दारात. सीताफळ इथं कुठं नाही जायचे आणायला घरच लांब. का असं पेरू लागलं ते लांबनच दाखवते एकदा. एक कुठं दाखवत बसू का. असं मस्त असं पेरूचं झाड आलं हिरवगार. पाऊस पडला चांगला फुटून त्याला बारकं पेरू आलं इथं. तर ह्याच्यात पेरू एक तर झालं पेरू डाळिंब सीताफळ हे आहे घराजवळच आहे. आणि तर अशी 5 फळं गोळा करायची. आणि मग आमच्या दारातल्या नारळाचं झाड कसं काय दिसतंय मस्त असं मोठं झालंय चांगलं. 5 फळं गोळा करायची. मकाचं कणीस हराळी आघाडा तसं एवढं असं महादेवाच्या पिंडीला पूजण्यासाठी लागतं. तर इथंच आमच्या घराजवळ दत्ताचं मंदिर आहे. तिथं महादेवाची पिंड आहे. तर तिथं त्याची पूजा करायची असते म्हणून मी चालली रानात कणीस आणायला. इथं घराजवळच आहे मका. तर तिथनं मकाचं कणीस आणायचं आहे म्हणून चालली आहे. तर आली बघा मकाजवळ. आता बघा आमची मका कसं काय आली मस्त अशी हिरवीगार छानपैकी मका आली. तर ही मका किती महिन्याची माहिती का? 3 महिन्याची मका आहे. तोपर्यंत त्याला कंस बिंस छान असे आले जायचं. तर दाखवते तुम्हाला मका. आणि आता मकाची कंस घेऊन जाते पूजेसाठी लागतं मकाचं कणीस त्याच्यामुळे घ्यायचं आहे. तर हो का बघितली चालल्यात मकाची कंस मस्त अशी पूजा करायची. जायचं आता पूजेचं सामान पण काय काय असतं ते पण दाखवते तुम्हाला घरी गेल्यावर. काय काय पूजेसाठी सामान लागतं ते. दत्ताचं मंदिर आहे इथं. तर दत्ताच्या मंदिराच्या पुढे ही
महादेवाची पिंड शंकर ह्याची पिंड आहे तर त्याला चालली त्याची पूजा करायची तर त्यासाठी पिरू हराळी साखर ही कणिक सगळं एवढं आणले चालली आता पूजा करायची मस्तपैकी. फोन करू नको राहून दे चालत ये आता इकडे ये आता. हो दत्ताचं मंदिर आहे तर दत्ताच्या मंदिरात आली आता लय मोठं मंदिर आहे दत्ताचं आमचं आणि दाखव त्यांना कसं काय आहे ते मंदिर बोल की काय तरी थोडं तरी. हो काही दत्ताचं मंदिर. आता चाललंय गणपतीचं डेकोरेशन. काय म्हणतो झाली पूजा बिजा मस्तपैकी आता चला घरी.